आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की VN ॲप्लिकेशन यूज करून आपण एडिटिंग कशी केली पाहिजे। बघा या ठिकाणी तुम्हाला इन्स्टाचा लोगो दिसत आहे, फेसबुक VN ॲप्लिकेशन। तर हे आले कसे आणि गेले कसे, ठीक आहे। याच्यानंतर आपण बघू शकतो की माझं नेम आहे ते या साइडून इकडच्या साइडला येते, ठीक आहे। तर या प्रकारचे ट्रान्झिशन आपण करू शकतो। त्याच्यानंतर तुम्हाला साइडला स्क्रीन रेकॉर्डिंग दिसत असेल तर ही जी स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ती कशा प्रकारे केली जाते आणि त्याच्यानंतर त्याला स्क्रीन रेकॉर्डिंगला मोबाईलचा परफेक्टली शेप आपण कसा देणार आहोत ते बघणार आहोत। त्याच्यानंतर एखादा पार्ट तुम्हाला व्हिडिओचा ब्लर करायचा असेल, सपोज माझा आता हँड आहे तर हँड हा तुम्हाला ब्लर दिसत असेल, ठीक आहे। तर ब्लर कसा करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑडिओ म्युझिक जे काही ॲड करायचं असेल व्हिडिओमध्ये तर बघा तुम्ही ऐकू शकता, ओके। तर या प्रकारचे बरेच असे ऑप्शन्स आहेत ते की ज्याच्याने आपण आपला व्हिडिओ जो आहे तो म्हणजे बेसिकली एडिट करू शकतो, प्रोफेशनली एडिट करू शकतो। तर VN ॲप्लिकेशन यूज करून आपण या गोष्टी करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर बघा या ठिकाणी आपण VN ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे। या ठिकाणी प्लसच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट म्हणायचं आहे। तर न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ बेस येईल आणि तिथे सेव्हचं ऑप्शन येणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे। बघा आता या ठिकाणी असा इंटरफेस तुमचा येणार आहे। तर तुम्हाला जोही व्हिडिओ एडिट करायचा असेल त्याला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघा मी इथं एक माझा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून घेतलेला आहे, ओके। तर बघा या ठिकाणी व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर तुमचा असा इंटरफेस तयार होईल। आता सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट काय असते, जेव्हाही आपण व्हिडिओ बनवतो तो शॉर्ट व्हिडिओ बनवतो आहे की लॉंग व्हिडिओ बनवतो आहे त्याचा रेशो ठरवणं खूप महत्त्वाचं असतं। तर या ठिकाणी आपण दोघं प्रकारचे व्हिडिओ जे बनवू शकतो, शॉर्ट व्हिडिओ पण बघा इथं सगळ्या प्रकारचे रेशो दिलेले आहेत। शॉर्ट व्हिडिओसाठी 9:16 हा रेशो आपण यूज करतो। बघा तुम्हाला दाखवते मी इथं, बघा शॉर्ट व्हिडिओचा फॉर्मॅट हा येऊन गेलेला आहे। तरी शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपण एडिट करू शकतो आणि लॉंग व्हिडिओ पण एडिट करू शकतो। तर मी तुम्हाला आज लॉंग व्हिडिओ कसा एडिट करायचा ते सांगणार आहे। तर लॉंग व्हिडिओसाठी आपल्याला रेशो घ्यायचा आहे 16:9, ठीक आहे। आणि इथं ओकेवर क्लिक करून घ्यायचा आहे। 16:9 रेशो घेतल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो यूट्यूबसाठी परफेक्ट त्याचं मेजरमेंट आहे असं समजायचं, ठीक आहे। बघा याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रेशो आपल्याला कन्फर्म झाला की कुठला। आता बघा व्हिडिओ जर आपल्याला क्रॉप करायचा असेल, आता हा व्हिडिओ आहे तर मला याला थोडा क्रॉप करायचा आहे, तर क्रॉप करण्यासाठी इथं खाली ऑप्शन येतं। क्रॉपच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही असा व्हिडिओ जो आहे तो क्रॉप करू शकता, कुठून तुम्हाला कुठपर्यंत व्हिडिओ पाहिजे, ठीक आहे, ते तुम्ही इथं बघू शकतात। आणि ओकेवर क्लिक केलं का म्हणजे तुमचा जो व्हिडिओ आहे तो क्रॉप होऊन जाणार आहे, ठीक आहे। तर बघा मी क्रॉप नाही केला, मला ॲज इट इज पाहिजे कारण ऑलरेडी माझा जो फेस आहे तो खूप जास्त पुढे असल्यामुळे, ठीक आहे। आणि तुम्हाला काही गोष्टी व्हिडिओतल्या क्रॉप करायच्या असतील तर तुम्ही ऑप्शनने करू शकतात, ठीक आहे। आणि तुम्हाला एखादा पार्ट नको असेल व्हिडिओचा तर बघा इथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इथे प्रेस करून ठेवायचं आणि मग तो पार्ट जो असतो तो कमी होत जातो, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही क्रॉपसुद्धा करू शकतात, स्प्लिटसुद्धा करू शकतात, एखादा पार्ट जो असेल तो रिमूव्हसुद्धा करू शकतात। तर या ठिकाणी सगळे जे ऑप्शन आहेत म्हणजे बघा एखादा पार्ट, आता मला हा मधला पार्ट नको आहे तर मी ट्रिम करेल, ठीक आहे। तर ट्रिम केल्यानंतर मला कोणता पार्ट नको आहे तर मी तेवढा पार्ट जो आहे तो ट्रिम करणार आहे। तर बघा या ठिकाणी ट्रिम मी 4 सेकंदाचा ट्रिम करणार आहे। तर या ठिकाणी बघा फक्त 4 सेकंदाचा माझा जो व्हिडिओ राहणार आहे तो झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण ट्रिमसुद्धा करू शकतो, ठीक आहे। तर बघा त्याच्यानंतर आहे फिल्टर। आता काही वेळेस ना काय होतं की लाईटचा फोकस थोडा कमी असल्यामुळे फिल्टर आपल्याला लागतं। तर बघा या ठिकाणी सगळ्या प्रकारचे फिल्टर तुम्हाला दिलेले आहेत, बघा तुम्ही चेंज करू शकतात, इंटेन्सिटी त्याची चेंज करू शकतात, खूप सारे या ठिकाणी फिल्टर्स आहेत। बघा हा फिल्टर पण छान आहे। तर बघा या ठिकाणी मी क्लिक करून गेलं म्हणजे फिल्टर जो आहे खूप छान झालेला आहे, हा फिल्टर एकदम मस्त आहे। तर या ठिकाणी तुम्ही फिल्टरसुद्धा सिलेक्ट करू शकता। आता बघा तुम्हाला ऑडिओ प्ले करायचा असेल, आता मी याचा ऑडिओ जो आहे ना तर रिमूव्ह करून घेत आहे, म्हणजे नाही त्याचा व्हॉल्यूम जो आहे ना तो बंद करून घेते, ठीक आहे। आता आपल्याला ऑडिओ द्यायचा असेल म्हणजे तुमचा स्वतःचा व्हॉइस तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केला असेल तर बघा या ठिकाणी रेकॉर्ड म्हणून ऑप्शन येतं, प्लसच्या साईनवर क्लिक करायचं, रेकॉर्ड ऑप्शन येतं। रेकॉर्डच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा इथं ऑप्शन येतं, रेड सर्कल येतो। आता इथं क्लिक केल्यानंतर मी रेकॉर्ड करणार आहे, तुम्ही नक्की ऐका। बघा प्रोसेसिंग होत आहे, मी रेकॉर्ड करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।
बघा एवढी आपली रेकॉर्डिंग ही झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही रेकॉर्डिंगसुद्धा मी तुम्हाला प्ले करून दाखवू शकते, ठीक आहे. बघा या ठिकाणी रेकॉर्डिंग जी आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. अशा प्रकारे आपण रेकॉर्डिंग सुद्धा करू शकतो आणि जर तुम्हाला एखादं म्युझिक ॲड करायचं असेल तर ते म्युझिक सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता म्युझिक कसं ॲड करायचं, इथं म्युझिकचा लोगो दिसेल, तर या ठिकाणी तुम्ही म्युझिक हे घेऊ शकतात. तुम्ही जे सेव्ह केलेलं असेल ते, तर बऱ्याच प्रकारचे म्युझिक इथं आहे. तर मी माय म्युझिकमधून तुम्हाला एखादं म्युझिक जे आहे ते प्ले करून दाखवणार आहे, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी एखादी रेकॉर्डिंग आहे, मी तीच तुम्हाला दाखवून देते की नेमकं कसं होतं. बघा या ठिकाणी रेकॉर्डिंगच्या. नमस्ते મિત્રો, हे बघा ઉત્તરાયણ હવે બહુ નજીક આવી ગઈ છે અને એની સાથે જ या प्रकारे तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा करू शकतात तुमची. अगोदरची म्हणा किंवा म्युझिक सुद्धा ॲड करू शकतात. आता बघा महत्त्वाचा पॉईंट असा असतो, आता ऑडिओ पण तुम्ही ॲड केला, आता महत्त्वाचा पॉईंट असा असतो की स्क्रीन रेकॉर्डिंग कशी जनरेट करतात. आता बघा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स हे भरपूर दिसतात, ठीक आहे. तर टॅप टू ॲड स्टिकर, इथं स्टिकरचं एक चिन्ह असतं किंवा PIP म्हणून आहे. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फोटोजचं ऑप्शन येईल. तर फोटोजच्या ऑप्शनवर म्हणजे आपण जी ही स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली असेल ती आपल्याला तिथं दिसणार आहे, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी स्क्रीन रेकॉर्डिंग आपण घेणार आहोत. तर बघा स्क्रीन रेकॉर्डिंग ही घेतलेली आहे, ठीक आहे. तर याप्रमाणे आपण स्क्रीन ही लावलेली आहे आणि बघा या ठिकाणी प्ले होत आहे आपली स्क्रीन जी आहे ती, ठीक आहे. आता आपल्याला याला काय करायचं आहे, कवर पाहिजे, ठीक आहे. तर कवर पाहिजे, तर आपण कवर कुठून घेणार, आपल्याला इमेज सर्च हे जे ॲप्लिकेशन आहे तिथं जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सिम्पली मोबाईल फ्रेम सर्च करायचं आहे. तुम्हाला ज्याही प्रकारची फ्रेम आवडेल त्या प्रकारची फ्रेम तुम्ही तुमच्या चॅनलला लावू शकतात, ठीक आहे. बघा आता मी सपोज ही घेतली फ्रेम, तर या प्रकारे तुम्ही जी तुमची फ्रेम आहे ती इकडनं डाउनलोड करायची आणि डाउनलोड केल्यानंतर मग ती जी फ्रेम आहे ती तुम्ही यूज करू शकतात. आता बघा डाउनलोड केल्यानंतर आपण परत VN ॲप्लिकेशनमध्ये येणार आहोत आणि VN ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर परत आपल्याला जे स्टिकरचं ऑप्शन आहे तिथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत आपल्याला इकडे यायचं आहे आणि आपला जो फोटो आपण डाउनलोड केलेला होता PNG ॲपचा, तर तो आपल्याला घ्यायचा आहे. आता बघा हा फोटो असा येतो, तर याला आपल्याला परत एडिट करावं लागेल. तर बघा याला एडिट करण्यासाठी नेमकं आपण काय करणार आहोत, तो जो फोटो आहे त्याला आपण ऑपेसिटी देणार आहोत. म्हणजे बघा ऑपेसिटी अशा प्रकारे आपण देऊ शकतो, ठीक आहे. तर बघा ऑपेसिटी दिल्यानंतर हा जो आपला फ्रेम आहे तो या ठिकाणी आपल्याला सेट करायचा आहे. तर बघा याप्रमाणे आपला जो फोटो आहे तो या ठिकाणी सेट झाला. आता या ठिकाणी बघा तुम्हाला टेक्स्ट ॲड करायचं असेल तर टेक्स्ट ॲड करण्यासाठी बघा टेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं खूप ऑप्शन येतील टेक्स्टचे. तुम्हाला कशाही फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर ते तुम्ही करू शकतात. आता बघा मी इथं हा एक टेक्स्ट घेत आहे. बघा या टेक्स्ट घेतल्यानंतर त्याला एडिट करते आणि याच्यात लिहिते की प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, ओके. हे मी केलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे, हा जो पार्ट आहे आपला मूवमेंट व्हायला पाहिजे म्हणून बघा मी की फ्रेम जी आहे ती ॲड केली, ठीक आहे. आणि की फ्रेम ॲड केल्यानंतर हा जो पार्ट आहे तो इथपर्यंत घेऊन गेले, ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे मी घेऊन गेले. त्याच्यानंतर परत एकदा मला की फ्रेम ॲड करायची आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि की फ्रेम जी आहे ती ॲड करायची आहे. मग परत एकदा इथपर्यंत घेऊन गेले, ठीक आहे. परत एकदा की फ्रेम जी आहे मी ते तिथं क्लिक करायचं, जो पर्टिक्युलर पार्ट असेल त्याच्यावर क्लिक करायचं, परत की फ्रेम ॲड करायची आणि परत वरती घेऊन जायचं, ठीक आहे. तर बघा या प्रकारे परत एकदा आपल्याला की फ्रेम ॲड करावी लागेल आणि हा जो पार्ट आहे तो इकडे घ्यावा लागेल. मतलब की फ्रेम जी आहे ती परत ॲड करते आणि हा जो पार्ट आहे तो इकडे घेते. आता तुम्ही रिझल्ट बघू शकतात, ठीक आहे. रिझल्ट मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे मूवमेंट ही होत असते. तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे आपलं जे मूवमेंट आहे ती होत आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे करायचं असेल, जर नसेल समजलं तर परत एकदा व्हिडिओ हा बघा आणि नक्कीच तुम्हाला समजेल. बघा तुम्हाला कुठल्या स्पीडने घ्यायचे आहे, केवढ्या लवकर घ्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिलेल्या असतील, ठीक आहे. टेक्स्टची मूवमेंट तुम्ही करू शकता.
तुमच्या फोनमध्ये. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा इथं स्पीडचं एक ऑप्शन आहे. जर तुम्हाला व्हिडिओ हा फास्ट पाहिजे, कस्टम पाहिजे, मॉन्टेज पाहिजे. मॉन्टेज म्हणजे बघा कसं की तुम्हाला बघा या प्रमाणे तुमचा जो व्हिडिओ आहे तो आधी स्लो प्ले होईल, नंतर म्हणजे फास्ट होईल, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे, किंवा रेग्युलर तुम्हाला स्पीड कसा पाहिजे. तर या ठिकाणी स्पीड पण दिलेला आहे बघा. स्पीड वाढवायचं असेल तर एकदम फास्टली मी बोलते आहे ते तुम्ही स्पीडअप करू शकता, किंवा एकदम स्लोली तुम्ही करू शकतात. ड्युरेशन तुमच्या याच्यानुसार, म्हणजे जसं तुम्ही स्पीड देणार त्याच्यानुसार ते चेंज होणार आहे. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर तुम्ही अप्लाय करू शकतात. तर याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर बघा रोटेटचं पण एक ऑप्शन आहे. रोटेट म्हणजे तुम्ही तुमचं बघा जो स्क्रीन आहे तो रोटेट करू शकतात, तुम्हाला कशाही प्रकारची स्क्रीन हवी असेल तर. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही तेही करू शकतात. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी फ्लिपचं पण एक ऑप्शन आहे. फ्लिपही करू शकतात. खूप सारे ऑप्शन आहे. आणि कलरचं पण एक RBCचं पण एक ऑप्शन आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काही कलर्स द्यायचे असतील तुमच्या म्हणजे व्हिडिओला, किंवा काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी कलरसुद्धा देऊ शकतात. तर ठीक आहे. आजचा व्हिडिओ म्हणजे ही जी सेटिंग आहे सगळी तुम्ही स्टेप बाय स्टेप केली तर तुमचं जे व्हिडिओ एडिटिंगचं कौशल्य आहे ते नक्कीच खूप जास्त वाढणार आहे. आणि प्रॅक्टिस केली तर नक्कीच ह्या गोष्टी खूप याच्याने आपल्याला जमत असतात, फास्टली जमत असतात. सुरुवातीला थोडं टफ वाटतं, पण नंतर हा प्रॉब्लेम येत नाही. आता बघा फायनल स्टेज काय आहे, आपल्याला सेव्ह करायचं आहे. वरती तुम्हाला चिन्ह दिसत असेल अपलोडिंगचं, तिथं तुम्हाला सेव्ह करायचं आहे. तर बघा एक्सपोर्ट म्हणतात. ठीक आहे. तर एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला मॅन्युअलवर सिलेक्ट करायचं आहे. मॅन्युअलवर सिलेक्ट केल्यानंतर रिझोल्युशन घ्यायचं आहे, FPS घ्यायचं आहे, आणि ॲव्हरेज बीट रेट घ्यायचा आहे. ठीक आहे. नंतर तो आपल्याला व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करायचा आहे. याच्याने होतं काय, तुमचा जो व्हिडिओ आहे तो सेव्ह व्हायला सुरुवात होते, आणि मग नंतर तुम्ही तो सेव्ह करून तुमच्या यूट्यूब चॅनलला अपलोड करू शकता. आशा करते की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसाठी भेटू तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.